दिल्ली पोलिसांची कडेकोट सुरक्षा, तरीही पश्चिम बंगालहून मागवली स्पेशल फोर्स. ममता दीदींच्या डोक्यात शिस्त आहे काय? जाणून घेऊयात सविस्तर. खरं तर दिल्ली पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तातही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताहून स्पेशल फोर्स दिल्लीला बोलावली. डीएसपी रँकचे अधिकारी, आरएएफच्या 22 जवानांची तुकडी आणि सोबतच बंगाल पोलिसांचं एक विशेष पथक हे विमानानं दिल्लीला पोहोचलं. आणि त्यामुळं ममता बॅनर्जी यांना कोणती भीती सतावतीये असा प्रश्न उभा राहिलाय. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 4 वाजता ममता बॅनर्जी यांच्याकडून टीएमसीच्या खासदारांसाठी चहापानाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्याआधी दुपारी 3 वाजता ममता बॅनर्जी SIR पीडितांसोबत पत्रकार परिषद घेणार आहेत. ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाच्या संघर्षाची ठिणगी आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी SIR मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत बैठकीतून मध्येच बाहेर पडल्या. ममता यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. अधिकाऱ्यांनी अहंकारी वर्तणूक करून शिष्टमंडळाला अपमानित केलं असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. त्यानंतर रात्री उशिरा बंगालहून विशेष फोर्स दिल्लीला पोहोचली आणि त्यामुळं आजचा मंगळवारचा दिवस दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापवण्याची चिन्ह आहे. ममता बॅनर्जी यांची सुरक्षा आणि दिल्लीतील बंगाल सरकारच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी कोलकाताहून अतिरिक्त सुरक्षा दल दिल्लीला मागवल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतलं बंग भवन आणि पश्चिम बंगाल सरकारच्या इतर गेस्ट हाऊसची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. आयोग भाजपाची दलाली करतोय असा आरोप केल्यानं राजकीय वातावरणही गरम झालंय. दिल्लीतील संभाव्य विरोध प्रदर्शनामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत त्यांच्या सुरक्षेसाठी बंगालहून विशेष सुरक्षा दल बोलवलंय. ममता बॅनर्जी यावर नेमक्या काय म्हणालात पाहूयात. बहुत दुख हुआ है, तकलीफ भी हुआ है. हम बहुत दिन दिल्ली में पॉलिटिक्स किया है. हम 4 टर्म्स मिनिस्टर थे, 7 टर्म्स MP थे, लेकिन हम कभी ऐसा इलेक्शन कमीशन को नहीं देखा जिन्होंने इतना एरोगेंट है, ग्रेट लायर है. हम उनको कहा था कि आपको कुर्सी को रेस्पेक्ट करते हैं, बिकॉज नो चेयर इज परमानेंट फॉर एनीबॉडी. वन डे यू हैव टू गो, बट डोंट क्रिएट दिस प्रेसिडेंट. एंड ओनली व्हाई बंगाल इज बीइंग टारगेटेड. लोकतंत्र में इलेक्शन होता है, डेमोक्रेसी का फेस्टिवल. और आपने क्या किया? पहले 58 लाख लोगों को वोट दिया, निकाल दिया, और उनको आप डिफेंड भी करने नहीं दिया. AI का नाम पे सिवा खाना कौन है? वो इलेक्शन कमीशन का कोई नहीं है, बीजेपी का IT सेल का है. इधर में बैठ के हमने कहा एक मर्डर अगर मर्डर भी करते, उसको अगर लॉयर नहीं मिलता तो जुडिशियरी का अगर कहते कि आई वांट टू डिफेंड माई सेल्फ, तब भी अलाउड होता है. और अब 58 लाख को पहले निकाल दिया और सीमा खान्ना ने न्याय में बैठ के अब पूछा नहीं वो लोग कौन था. त्यामुळे आता दिल्लीत काय घडतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.